अर्जुनला 500. त्यानंतर 4 4 6 अक्षयसाठी 2000. 4 मारले त्यांनी. स्पॉन्सर आपण या दिलपेश पाटील, हेमंत पाटील आपण वर या. तर मॅन ऑफ द मॅच अर्जुन टांगे. 13 धावा केल्या आणि 2 विकेटी घेतल्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्की त्यांच्या खात्यामध्ये जातोय. मी भरत पाटील साहेबांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करा. त्यानंतर ऋतिक पाटील, आपणही एक पारितोषिक द्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे ती प्रणय जोशी यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. मिठाईचा जो बॉक्स आहे प्रशांत कॉर्नर, तो दत्ता भोईर यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. आणि पवन भोईर आणि सुधीर भोईर यांच्याकडून शीतपेय स्पॉन्सर झालेले आहे. ऋतिक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय शीतपेय आणि स्वीट बॉक्स दिला जातोय. अभिनंदन अर्जुन. आणि दिलपेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. अर्जुन, आपलं 500 रुपयांचं पारितोषिक घेऊन जा. त्यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग करणारी टीम. सोमनाथ पाटील आपण वर या. सोमनाथ पाटील तोच खेळाडू असेल. यस, हेमंत पाटील आपणास विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करा. त्यानंतर अक्षय जोशी आपण या. खेळाडू तोच लागेल. पप्पू बजागे यांना विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक अक्षय जोशी यास 2000 रुपयांचं पारितोषिक द्यायचं आहे. 1000 आणि हे 2000. बघा, असे स्पॉन्सर लागतात. षटकार चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आजपर्यंत असे स्पॉन्सर मी बघितले नव्हते. प्रत्येक चौकाराला, षटकाराला आज अक्षयची सोय आहे सगळ्यांना. हो 100%. इकडची गेलो आपण, हरकत नाही. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग करणारी टीम. हंसिका 11 संघ टॉस जिंकतोय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेले जीत 11 या संघाला बॅटिंग करायची आहे. लाईफलाईन आणि हंसिका या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. हंसिका संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लाईफलाईन संघाचे बॅट्समन चला लगेच सलामीचे.
लाईफलाईन. चला 12वा खेळाडू आपण यायचे. लाईफलाईन संघाचे 12th मॅन. जर समालोचन कक्षामध्ये नसले तर आपणास पॅनलाइज केला जाईल. चेंडू टाकण्याच्या अगोदर जर समालोचन कक्षामध्ये आपला 12th मॅन नसला तर पॅनलाइज करण्यात येईल. पहिला चेंडू पडण्या अगोदर लाईफलाईन संघाचा 12th मॅन जर समालोचन कक्षामध्ये नसला तर पॅनलाइज करण्यात येईल. सो लेट्स स्टार्ट. जाऊया आपण मैदानात. खरं तर मैदानामध्ये जो सामना सुरू आहे तो अंसिका 11 वर्सेस लाईफलाईन या दोन संघामध्ये. येस नितीन, या 12th मॅन तर 12th मॅन ते 12वे बसले नसतील तर 11वे तुम्हाला कसे खेळायला मिळाले असती. सो पवन भोईर आणि रोहन. चला फास्ट केला. आता किती पण सांगितलं ना निकलेश, फास्ट केला फास्ट केला. पाय हलत नाही तिथून, काय करणार आपण. खेळणाऱ्यांना काय आता डोक्यावर घेऊन आपण सांगणार आहोत फास्ट खेळा. आपल्याकडे चावी बिवी असती ना तर चावी दिली असती आपण, पण चावी नाही आहे. पवन भोईर आणि रोहन पाटील ही सलामीची जोडी. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फुलटॉस होता. खरं तर पवनसाठी फुलटॉस चेंडू एक संधी होती, नामी संधी होती. परंतु पहिला चेंडू, काही काही मोठे फलंदाज असतात ना, पहिला चेंडू अगदी सांभाळून खेळत असतात. कारण बघा, आपण देवाला पहिला नारळ जो फोडतो असं आपल्याला वाटतं की हा नारळ नासका निघू नये. क्या बात आहे. ऋतिक पाटील यांच्याकडून ऑफर आहे पवनसाठी. आपण जर षटकारांच्या हॅट्रिक करता तर 1000 रुपयांचं पारितोषिक. परंतु दिलपेश पाटील आणि हेमंत पाटील यांच्यासारखी दिलदारी बघितली नाही अजूनपर्यंत. हो, चांगला चेंडू, परंतु इथून चांगला वाटत होता, इथून चांगला वाटत होता. अगदी बघितले ना तर पंचांनी हेरलं होतं. लेग स्टंप किंचित सोडून जाणार आणि लेग स्टंपच्या बाहेर ना चुकीला माफी नसते कधीही. बघा तुम्ही, थोडा तरी 1 इंच चेंडू जरी, अर्धा इंच जरी बाहेरून गेला तरी तिथं बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजाला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करतायत, मला वाटतं जंप बसवत आहेत. आय थिंक दोन्ही फलंदाज. आणि जंप बसवल्यानंतर ते सुरुवात करतील. पॉवर प्लेचं षटक आहे, 2 चेंडू टाकून झालेले आहेत. समोर समोर गोलंदाज तसे आहेत. गोलंदाज गोट्या, मोठे नाव, आडव्या बॅटने खेळलेला आहे आणि चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. काय लाजवाब, उमदा क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. बघा, क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. हे गोट्या यांच्याकडे पाहून आपल्याला नक्कीच उमजते. उमर 55 की दिल अभी भी बचपन का. केस पिकळे म्हणून काय झालं, अजून पिकल्या पानाचा देठ हिरवा तशी गत. आता मात्र चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होते. लॉंग ऑन, सीमारेषा क्लिअर, चौकार. चौकार आणि धावसंख्या 9 वर पोहोचलेली. चांगला फटका होता पवनचा. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललेले. शॉट पहिल्या स्लिपमधून चेंडू शॉटला गेला. तिथे मात्र चेंडूची अडवणूक केली गेली. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या 10 होतीये. गोट्या आपला सर्वच अनुभव पणाला लावताना दिसतोय. कारण गावची स्पर्धा आहे, माझा संघ जिंकला पाहिजे ही भावना असते मनात. पंच दरम्यान वाईटचा इशारा करतात. अतिरिक्तच्या रूपाने आली धावसंख्या झाली 11.
हा फुल टॉस चेंडू होता, मात्र प्रॉपर बॅटवर नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. डेंजर एंडला बॅट्समन रोहन, परंतु 2 धावा पूर्ण. पहिलं षटक संपलं गोटे यांचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. धावसंख्या बिनबाद 13 झालेली 13. मागच्या PPL ला निर्णय झालेला की पुढची PPL ही प्रकाश झोतामध्ये खेळवायची, परंतु काही ना काही विघ्न, काही ना काही अडचणी असतात प्रत्येक वेळी. मात्र त्या अडचणीवर मात करून सुद्धा आज 3 दिवसाची स्पर्धा खेळवली जात आहे, हेही काही कमी नाहीये. सवेलला पुन्हा जाऊया आपण मैदानामध्ये सामना अगदी अतितटीचा सुरू आहे. दीपक गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी हे दुसरं षटक असेल. क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रकारे सजवले गेलेले आहे. शॉट फाईन लेग आहे, त्यानंतर शॉट थर्डमॅन आपण म्हणू शकतो. दुसऱ्या स्लिपमध्ये शॉट आणि त्यानंतर 3 बाहेर असतील, 3 बाहेर असतील. पॉइंट आपण पाहतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आता मात्र हलवलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लावलेली आहे. त्यानंतर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर करी झुकलेला आहे. हा चेंडू बॅकफुटला गेले फलंदाज. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू डीप कव्हरला जातोय. कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या PPL खेळाला आज खेलेगा, यहाँ खेलेगा, आता पिंपल घर खेलेगा. ये पिंपल घर प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. आज खेलेगा, यहाँ खेलेगा, आता पिंपल घर खेलेगा. ये पिंपल घर प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. क्या बात आहे. डॉक्टर जयेश शेळके आणि कल्पेश भोईर यांच्याकडून एक ऑफर आहे लाईफलाईनच्या सर्व प्लेयर्सना. चौकार मारा, षटकार मारा, विकेट नका घेऊ, चौकार षटकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या PPL खेळाला आज खेलेगा. लाईफलाईनच्या सर्व बॅट्समनला एक सुवर्ण संधी आहे. चौकार षटकार मारला तर डॉक्टर जयेश शेळके यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आता शेअर मार्केट वाढलेलं आहे. 3 वाजता शेअर मार्केट बंद होतं, परंतु आता इथे या मैदानावर शेअर मार्केट वाढलेलं आहे आणि आता या बॅट्समनचा बँक बॅलन्सही वाढणार आहे या चौकाराने. खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या PPL खेळाला आज खेलेगा, यहाँ खेलेगा, आता पिंपल घर खेलेगा. अशु भोईर यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. अशुराज एंटरप्राइजेस या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या जोडीला राज भोईर हेही कंबाईन संघ मालक आहेत. अशु भोईर आपलं या व्यासपीठावर मनस्वी सस्नेह स्वागत आहे. दरम्यान चेंडू 3 आले आणि 3 चेंडूवर चौकार आले, म्हणजे चौकारांची हॅट्रिक पूर्ण झाली. हाई त्याच ठिकाणी खेळून काढलेले आहे, परंतु प्रोटेक्शन घेतलेले आहे ते. धावसंख्या 2 ने पुढे निश्चितच सरकेल. संदीप पाटील, धावा किती आल्या? धावा आतापर्यंत 23 झालेले आहेत. 23. पहिल्या षटकात 13, आतापर्यंत
27 धावा झालेल्या आहेत. सॉरी, मयूर पाटील बुधाची स्मृती या संघाचे संघ मालक आहेत. आपलंही या व्यासपीठावर सस्नेह हार्दिक स्वागत. आणखी एक चांगला फटका, परंतु पुन्हा एकदा तिथे प्रोटेक्शन. अगदी तीच जागा निवडलेली आहे, कव्हर पॉइंट क्षेत्र, आणि त्याच जागेवर खेळतो या फलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 29-29. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये 16 धावा खर्च केलेले आहेत. 13 आणि या 16 म्हणजे 29 धावा धावफलकावर स्कोरबोर्डवर लावलेले आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा येतोय पंचांचा. पंच तिथे तयारच होते. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आल्यानंतर लगेच वाईटचा इशारा केला त्यांनी. खरं तर दीपककडे एक ॲबिलिटी आहे, परंतु त्याच्या ॲबिलिटीला साजेशी गोलंदाजी करत नाहीये तो. यावेळी हुक केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. यस, 6 धावांसाठी षटकार. घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा, यहाँ खेलेगा, आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. आज खेलेगा, यहाँ खेलेगा, आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ वेल 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आपण पाहतोय या झालेल्या आहेत त्या 36. खूप मोठी धावसंख्या, 18ची सरासरी या ठिकाणी राखलेली आहे. आणि 18ची सरासरी राखताना आपण चौकारांची हॅट्रिक बघितली बॅट्समन पवन भोईरच्या बॅटमधून. त्यानंतर रोहन पाटील याने आतापर्यंत 3 धावा केलेल्या आहेत. खरं तर चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये झालेली आहे, आणि चांगली पार्टनरशिप नेहमीच एक चांगली पायाभरणी असते. सलामीच्या ह्या फलंदाजांनी आतापर्यंत कमाल केलेली 36 धावांची पार्टनरशिप. एक पायाभरणी चांगली केल्यानंतर येणाऱ्या फलंदाजांना त्याच्यावर इमारत उभी करणं खूप सोपं जाईल. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की एक चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून. पवनच्या बॅटमधून 4 चौकार आले. पवनच्या बॅटमधून 3 डबल आल्या, आणि पवनच्या बॅटमधून एक झंझावाती षटकारही आला. गोलंदाज विद्वेश आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेलं आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेग. 38 सर्कलमध्ये एसटी रक्षक, गोलंदाज, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. या चेंडूला स्लॉग स्वीप केलेला आहे आणि चेंडू जातो या स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. या 2 फलंदाजांबद्दल आपण म्हणू शकतो की चोपताच ठेवले. राऊंड द विकेट गोलंदाज. हा फुल टॉस होता, परंतु चेंडू व्यवस्थित बॅटवर घेता आलेला नाहीये. प्रॉपर जेव्हा बॅटवर चेंडू येतो ना, एक स्वीट आवाज, स्वीट व्हॉइस निघतो, आणि असं वाटतं प्रेक्षकांना ही चेंडू थांबणार नाहीये. या अगोदरचा आपण चेंडू तसाच बघितला. कमबॅक म्हणता येणार नाहीये, कारण फुल टॉस चेंडू होता. यावेळी चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर आहे. फसलेला आहे फलंदाज, आणि पहिली विकेट इथे पडलेली आहे लाईफलाईन संघाची. पिंपलघर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला
खेलाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा डॉक्टर कल्पेश भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. लाईफलाईन या संघाचे संघमालक वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर डॉक्टरी पेशा खूप कष्टाचा असतो. अगदी डॉक्टरी पेशामध्ये मित्रांनो डोळ्याला झोप नसते. डॉक्टरी पेशामध्ये तुम्हाला आराम नसतो. अगदी दिवसातून 24 तासामध्ये तुम्हाला कधी बोलावणं येईल आणि कधी कुठला पेशंट बघायला जायला लागेल हे सांगता येत नाही. म्हणून डॉक्टरी पेशा हा खूप कष्टाचा पेशा असतो. वेलकम कल्पेशजी, आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर, मंचावर. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे तिथे. बघूया, फिल्डिंग आय थिंक चुकलेली आहे की काय. पंच समजावून सांगा फिल्डिंग टीमला काय नक्की झालेले. थर्टी यार्ड सर्कलमध्ये 6 फिल्डर आवश्यक आहेत. 6 म्हणजे किपर आणि बॉलर. नाईन्टी डिग्रीमध्ये तुम्ही 3 ठेवू शकत नाही, फक्त तिथे 2 फिल्डर ठेवू शकता. किपर आणि लेग अंपायर यांच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकत नाहीत. लेग साईडला आय थिंक होते. नाही, सूरज त्या बाजूला होता, म्हणजे सूरजची लेग साईड, आणि तिथे 3 फिल्डर तुम्ही 90 डिग्रीमध्ये नाही ठेवू शकत. वामन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम वामनजी. बॅटमन बॉलर सॉरी किपर आणि बॉलर विथ 4 म्हणजे टोटल 6. नाही, प्रीमियर लीगला फक्त 4 फिल्डर जरी आतमध्ये असले ना, म्हणजे विथ किपर आणि बॉलर, तरी खूप असतं. हो, इथे चांगला चेंडू, वेगवान चेंडू, मात्र आय थिंक लेग स्टंप सोडणारा चेंडू होता. यस, आणि इथे वाईट घोषित केलेला आहे आणि 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का? ओ माय गॉड. जर डायरेक्ट हिट केला असतं तर इथे सूरजला आल्या पावली जावं लागलं असतं. वाईट +2 म्हणजे 3 धावा आल्या. नो अजून शाबूत आहे, म्हणजे फ्रीट शाबूत आहे, सॉरी. फुल टॉस. पवन आणि सूरज ही जोडी खेळपट्टीवर आहे. आगीतून फुपाट्याकडे चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 धावा.
51 धावा पूर्ण, 50 पूर्ण झालेली आहे. शंभर रन केल्या लाईफ लाईनने तर नक्कीच वैभवजी भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. चांगला फटका आहे, मात्र लॉंग ऑनला हा खेळाडू बाद होईल. पवनची खेळी संपुष्टात. या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलगर खेलेगा. हे 51 धावा धावपलकावर लागलेले आहेत. फक्त चेंडू एक शिल्लक आहे या षटकातील. यश भोईर येतोय फलंदाजीसाठी. सूरज आणि यश ही जोडी खेळपट्टीवर आहे. पवनने चांगली बॅटिंग केली. बाद होण्यापूर्वी पवनने किती धावा केल्या बघूया. 34 धावा एकट्या पवनच्या बॅटमधून आल्या. खूप चांगली बॅटिंग. त्याच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक आली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. आणि आता मात्र त्याच्या जागेवर खेळण्यासाठी फलंदाज यश भोईर. काय चाललंय नक्की? चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. भरपूर टाइमपास केला जातोय. आज संध्याकाळी मीटिंग घ्या. उद्या चांगले निर्णय लावा, खास करून वेळेच्या बाबतीत. कर्णधाराची फी जरा मायनस करा. ओ फुलटॉस आहे. किती लांब, किती लांब, भरपूर लांब हा षटकार जातोय. 6 धावा. पिंपलघर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा. आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा. भिवंडी तालुक्यामध्ये कुठलंही मैदान असतं ना, त्या मैदानाच्या छतावर हा चेंडू पडला असता. अगदी भिवंडी तालुक्यामध्ये कुठल्याही ग्राउंडवर हा लांबडा षटकार असता. तर धावसंख्या या षटकाराने होते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57. आणि जर 100 केल्या तर वैभवजी भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. संजय. पहिला चेंडू, चांगला चेंडू होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डॉट गेल्यानंतर प्रदीप यांच्याकडून 3 चेंडू डॉट केले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सूरजची विकेट जर काढली गोलंदाजाने तरी 500 रुपयांचं पारितोषिक. हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टिअर केलेला आहे. चांगला फटका डीप
पॉइंट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 येतील. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 59 लागलेले. सूरज जोशी यांना 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. फ्लिक केलेला आहे, चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलेला आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. प्रणय जोशी यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सूरज जोशी याला काय फटका होता, अगदी मंजलेल्या क्रिकेटपटू सारखा हा फटका. जबरदस्त फुटवर्क आणि टायमिंग परफेक्ट. ताकद जास्त वापरली नव्हती. यावेळी मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सूरज जोशीची विकेट काढलेली आहे. संजयचा जल्लोष बघा. सूरज इज गॉन. खेळाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला, या पीपीएल खेळाला. आज खेलेगा यहाँ खेलेगा, आता पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. आज खेलेगा यहाँ खेलेगा, आता पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. वंडर बॉय ऑफ पिंपलगढ़ यज्ञेश जोशी याला प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सूरज जोशीची विकेट काढली आणि त्यानंतर बघा बॉडी लँग्वेज पूर्णपणे चेंज झालेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची. आणि फिल्डिंग करणारी टीम आहे हंसिका 11. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागलेली ती 65. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय संजय. संजयने विकेट काढलेली आहे सूरजची. त्या अगोदर 8 धावा त्याने खर्च केलेले आहेत. हा फुल टॉस आहे. प्रॉपर बॅटवर आलेला नाहीये चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा पूर्ण. धोकादायक अशी दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 67 धावांवर धावफलक पोहोचलेला आहे. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, मात्र त्याच्यापासून दूर आहे चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. धावसंख्या धावफलकावर 68 लागलेली आहे. चांगली धावसंख्या उभारलेली आतापर्यंत. 79 धावांचा हायेस्ट आहे या मैदानावर. या PPL मध्ये PPL 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिका एंटरप्राइजेस या संघाने तब्बल 79 धावा कुठल्या होत्या. चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी सतीश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. या अगोदर एक षटकारांची हॅट्रिक झालेली आहे, एक चौकारांची हॅट्रिक पवनने आताच केलेली आहे. अक्षय जोशी आणि षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. सतीशजी भोईर यांच्याकडून या दोघांना 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
यस दुसरं वैयक्तिक षटक गोट्या घेऊन येत आहेत. ओ काय चांगला चेंडू आहे, काय चांगला चेंडू आहे. अगदी पिचवर चेंडू लँड झाल्यानंतर चेंडूने काटा बदलला, बाहेरच्या अंगाला चेंडू निघाला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी करतो, गोलंदाजीची जादू दाखवतोय. खरं तर वय झालेली आहे, मात्र क्रिकेटला वय नसतं असं मी मगाशीच म्हटलं. सुपर गोलंदाजी करतोय गोलंदाज गोट्या. हा चेंडू ऑफस्टंप सोडणारा चेंडू होता. इथे मात्र जादा स्पिन आपण बघितली. अतिरिक्त स्पिनच्या माध्यमातून यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे चेंडूला फील्ड करतोय, मात्र तत्पूर्वी अंपायर वाईड बॉलचा इशारा करतायत. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. पुन्हा एकदा गोट्या या षटकामध्ये एक डॉट एक वाईड पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. हा चेंडू यष्ट्यांच्या अगदी समोरून गेला, यष्ट्यांच्या वरून गेला. खरं तर चेंडू काय आहेत त्याचे. गोट्या चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. इथे साहिल झेल सुटतोय, मात्र चांगला प्रयत्न होता साहिलचा. 99% झेल घेतला होता. कुठे ना कुठे 1% नजर हटी, दुर्घटना घटी. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली नव्हती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 71. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा तिथेच चेंडू जातोय. यावेळी मात्र झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. सिंगल फक्त, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 72 वर पोहोचलेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया हार्दिका या संघाचा रेकॉर्ड तोडतायत का. हाही चांगला चेंडू, चांगला चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कडक बॉलिंग, आणखी एक कडक चेंडू. काय येरा बनवीत घातले असं प्रेक्षक म्हणतात, आणि ते खरंही होतं. फलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केलेले. शेवटच्या षटकामध्ये संदीप पाटील किती धावा आल्या? फक्त 4 धावा. वाईटची पकडून फक्त 4 धावा. नेक्स्ट मॅचची आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच कोणाची असेल अविन? जयेश एंटरप्राइजेसचे कॅप्टन आणि जीतचे कॅप्टन. हॅलो हॅलो तुझा होता ना 500 कोणचं जमा कर दर तुझ्याजवळ. चला डॉक्टर कल्पेशजी, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. चला माझ्या जोडीला दोन्ही कॅप्टन आहेत. वेलकम. आपलं टॉस बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर कल्पेशजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस जीत 11 आणि काटा असं म्हणणं आहे जीत 11चं. यस, आणि आपणास विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जायचं आहे. वेलकम, आपलं स्वागत आहे. जीत 11चे कॅप्टन माझ्या जोडीला. टॉस जिंकलेले निर्णय काय असेल? फिल्डिंग
संध्याकाळचं सत्र आहे, प्रथम क्षेत्ररक्षण करतायत, समोर एक चांगला संघ आहे. शक्यतो किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत. असे कुठले गोलंदाज असतील? मनोज आहेत, सचिन आहे, भोल्या काय, स्वतः मी आहे. पहिला सामना खेळतायत, ॲज अ कॅप्टन या स्पर्धेविषयी काय वाटतं? तुमचा संघ जेव्हा तुम्ही घेऊन आलात इथं, काय वाटलं या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान नाही. निखिलेश दादावी, सूरज दादावी आणि संघ आमचा चांगला आहे. भोल्या का स्पॉन्सर आहेत आमचे, एक नंबर आहेत ते. फुल सपोर्ट आहे आम्हाला त्यांचा. संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. निखिलेश माझ्या जोडीला. निखिलेश, टॉस हरलात, महत्वाची होती टॉस तुमच्यासाठी? नाही, आम्हाला चांगला झाला का पहिली बॅटिंग भेटली. ॲज अ कॅप्टन, ॲज अ ह्या स्पर्धेचे मेन आयोजक, काय वाटतं या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर आम्ही तन मन धनाने अशी केली, प्रत्येक वर्षी व्हावी परत, यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली. नेक्स्ट इयरला पण अशीच व्हावी. जे प्रायोजक आहेत, 12 प्रायोजक, त्यांनी जर प्रायोजन केलं नसतं, स्पॉन्सरशिप घेतली नसती, तर कदाचित ही स्पर्धा पार पडली नसती. काय म्हणाल या प्रायोजकांच्या विषयी? त्यांचा मी धन्यवाद करतो का त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला या गोष्टीसाठी, का टुर्नामेंट ठेवा तुम्ही, आम्ही आहे तुमच्या मागे. तुमच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस झालेले आहे. G11 कॅप्टन टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेल्या समोरच्या संघासाठी जाऊया कॉम्बॉक्समध्ये. तर 72 धावांचं लक्ष, 72 धावा करून 73 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे. लाईफ या संघाने इथे घडलंय काय? जर रनआउट करण्याची संधी होती तर रनआउट का केलेला नाहीये असा प्रश्न पडलेला आहे पाठीराख यांना. पवन भोईर गोलंदाजीसाठी स्वतः आहे तिथे. संजय आणि दीपक ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. फुलटॉ चेंडू मिडॉपच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र काय जबरदस्त झेल आणि इथे खेळी संपुष्टात येते फलंदाजाची. घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी, या प्रीमियर लीगला या PPL खेळाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या अगोदर आपण बघितला मिड ऑफवर चांगला झेल घेतला होता, त्यानंतर मात्र फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलेले. गोट्या इथे फलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी केली होती शेवटच्या षटकात गोट्या यांनी, मात्र आता इथे पवन समोर त्यांना फलंदाजीची कमाल दाखवावी लागेल.
हो तेच तर्रार चेंडू, तेच तर्रार चेंडू, परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा. खरं तर लेग स्टंप सोडणारा चेंडू होता. अवांतर धावेने धावसंख्या 1 होतीये, धावसंख्येचं खातं खोलते. स्लोवर चेंडू, स्लोवर चेंडू. बाईसच्या रूपाने 1 धाव आली आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर 2. 73 धावांचं लक्ष आहे. आणि पहिल्या षटकामध्ये अशी जर फलंदाजी केली तर खूप कठीण होणार आहे लक्ष. कारण 73 धावा पूर्ण करायच्या असतील तर पहिले पॉवर प्लेचे जे 2 षटक आहेत त्या 2 षटकामध्ये किमान 25 ते 30 धावा हव्या होत्या. पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका. मौका भी गया और छक्का भी गया. 6 रन. या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ. हँडसम बॉय सुधीर भोईर जॉईन झालेले आहेत. वेलकम सुधीर, आपलं हार्दिक स्वागत आहे. वही अंदाज अभी भी सुधीर भोईर का. जगदीश पाटील फॅन टीम आहे त्यांची. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलेला आहे. फ्लिकचा फटका. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 9 लागलेली आहे. 9. लाईफलाईन संघाचे खरं तर व्यवस्थापक आहेत सुधीर भोईर, कोच ऑफ गॅरी कस्टन. मात्र त्यांच्या संघाची कामगिरी ही तितकीच चांगली आहे. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी बॅट तर वेगाने फिरवली होती. बॅट इतक्या वेगाने फिरली होती असं वाटलं होतं की चेंडू जर बॅटवर आला तर सरळ कंपन्यांवर जाईल. मात्र तसं काही घडलेलं नाही आहे. डॉटने सुरुवात करतोय सूरज जोशी. सूरज जोशी विरुद्ध आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल कारण पहिल्या षटकात धावा तितक्या आलेल्या नाही आहेत. फक्त 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटकात. सूरज सन ऑफ भिवंडी. चेंडू हवेत आहे. स्वतः सूरज चेंडूवर, मात्र प्रयत्न त्याचे अपुरे पडत आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. 73 धावांचा भला मोठा डोंगर इथे सर करायचा आहे. पहाड उभारलेला आहे लाईफलाईन संघाने. ओहो तेच तर्रार चेंडू टाकण्याच्या नादात मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. वाईटचा इशारा येतोय. इथं अवांतर धावेने धावसंख्या 11 वर पोहोचेल. हाय वाईट चेंडू. आणखी वेगावर भर दिला होता, परंतु वेगावर भर देताना मात्र
दिशा व्यवस्थित ठेवलेली नाहीये. हा चांगला फटका आहे. सूरजच्या विरुद्ध अगेन द स्पिन केलेला आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकाराने धावसंख्या 16 झालेले. वाईटचा इशारा येतो पंचांचा. पंच 1 मिनिट. चला चालू करा. वॉर्निंग द्या पहिल्यांदा. पंच वॉर्निंग बिर्निंग काही नाही. चला काहीच नाही वॉर्निंग. चला सामना सुरू करा. हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टेअर करण्याचा ढकलण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 17 लागलेले. अठरा लागलेले. सॉरी 18. 9 पहिल्या षटकात होत्या. इथे मात्र अराउंड द लेग त्रिफलाची दंडा गया सैर करने. क्लीन बॉल्ड मिडल स्टंप उखाड़ दिया. जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा. आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा. चला तर पुढील सामन्याकडे आपण लक्ष देऊया. पुढील खेळाकडे लक्ष देऊया. हो इथे चेंडू लेग स्टंपवर होता. लेग बायचा इशारा येतो पंचांचा. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 19. दुसरं षटक संपलं. या षटकात 10 आल्या. आता मात्र 3 षटकामध्ये भरपूर धावा करायचे आहेत. तब्बल 52 धावा करायचे आहेत 3 षटकामध्ये. 18 चेंडू 52 धावा अजून करायचे आहेत. चला गोलंदाज कोण आहे.
रोहन पाटील गोलंदाजीसाठी तयार होतोय. पुन्हा एकदा समोर फलंदाज चांगला आहे. अग्निपरीक्षा असेल, मात्र ही अग्निपरीक्षा देता आलेली नाही आहे. चेंडू वाईटचा इशारा येतोय चेंडूवर. आज दिनेश जोशी यांच्याकडून जेवणाची उत्तम प्रायव्हेट सोय झाली, त्याबद्दल दिनेश जोशी यांचंही आभार मानूया आपण. पंच तसेच समालोचक तसेच इतर मंडळींची. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंच मढवी यांचा. धावसंख्या धावफलकावर अतिरिक्तने वाढते. 21 संदीप पाटील सकाळपासून जोडले गेलेले आहेत. खरं तर संदीप पाटील भरपूर चान्सेस आहेत स्कोरिंगच्या. काम सोडा, स्कोरिंगच्या मागे लागा. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा. यस, इज गॉन. नाही, पण खरी गोष्ट आहे सध्या स्कोरिंग, पंचगिरी, त्यानंतर कॉमेंट्रीमध्ये भरपूर झाल्यात. एक डुंडो 1000 मिलेंगे, भरपूर कॉम्पिटिशन आहे. परंतु स्कोरिंग आणि पंच भरपूर कमी प्रमाणात असतात. का तिथे काही चोरी वगैरे करायची नाही. आपल्याला आपला टॅलेंट दाखवायचं आहे. व्यवस्थित जर तुम्ही ती कामगिरी पार केली, पंचांची असो, स्कोरिंगची असो किंवा इतर. बघा, क्रिकेटमध्ये बऱ्याच जणांना व्यवसाय मिळालेला आहे. असं म्हणून जमणार नाही की क्रिकेट खूप वाईट आहे. इथे मात्र मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. धावसंख्या या 6 झालेली आहे ती फक्त 27. बघा, क्रिकेटला खूप वाईट बोललं जातं टेनिस क्रिकेटला, की क्रिकेटमुळे पोरं म्हणजे वाया जातात, फुकट जातात. परंतु एक गोष्ट सांगू, क्रिकेटमध्ये तुमची फिटनेस ही राहते. तुम्ही मैदानावर जेवढा घाम घालता तेवढा नक्कीच तुमची फिटनेस क्रिकेटमुळे जास्त वाढते. त्यानंतर क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला निर्माण झालेले जे मित्र असतात, ते मित्र जरी तुमचा जवळचा कोणी कठीण प्रसंगी धावत आला नाही तरी तुमचे मित्र येतात. ही क्रिकेटची कमाई आहे मित्रांनो. भले तुम्ही बक्षिसं कमवा की नको कमवू, इतर संपत्ती कमवा की नको कमवू, परंतु मैत्री ही अशी संपत्ती असते क्रिकेटने कमावलेली, जी तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकते. हो, पवन भोईर. खरं तर सूर्याची किरणं होती तिथे आणि पवन भोईरला चेंडू दिसला नव्हता. आणि नशीब ते तोंडावर चेंडू लागलेला नाहीये. 3 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावर 31 झालेली आहे. बघा, या क्रिकेटने एक बदल केलेला आहे. गावागावाचं राजकारण बदललेलं आहे. क्रिकेटच्यामुळे तुम्हाला जर बघितलं ना, इलेक्शन निवडणुका ज्या होतात त्या निवडणुकामध्ये भरपूर आता मात्र एक मैत्रीपूर्ण निवडणुका होतात. त्याच्यामध्ये भांडणंही कमी झालेली आहेत आणि त्याला कारण गावागावातील क्रिकेट आहे. क्रिकेटने खरे तर गावागावात एकता वाढवलेली आहे आणि आपल्या आगरी समाजाला एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थाने क्रिकेटने केलेलं आहे. मग ते 40+ क्रिकेट असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो. आणि फिटनेसचा विचार केला तर 40+ वाले बघा, आज पण तुमच्या गावात गावदेवी क्रिकेट संघ आहे आणि तो त्या क्रिकेट संघाच्या खेळाडूंची फिटनेस बघा. आता 4था वाईट टाकतोय आणि आज 5वा वाईट. चित्र असं आहे, जर रेग्युलर खेळाडू प्रॅक्टिसला नसतील परंतु 40+ वाले 100% प्रॅक्टिसला सकाळी असतील. आणखी एक वाईट आहे की काय. इथे चांगला चेंडू आहे आणि मात्र हा चेंडू निर्धाव. धावसंख्या धावफलकावर 33. गोट्या पहिल्या चेंडू पासून खेळतायत बघा, त्यांची फिटनेस. 3 षटकं झाली, अजूनही ते खेळपट्टीवर आहेत. आता मात्र 2 षटकामध्ये किती करायचे? 39.
38 ना नाही हां 39 ना 12 चेंडू 39 ची गरज. यानंतर निकलेश बजागे अवी पाटील यांना आमने सामने पाहू शकाल. सकाळपासून बिचारे बॅट तेलवत आहेत. त्या बॅटचे गेले दांडे पातळ झाले. गावदेवी 40+ क्रिकेटची एक खासियत आहे. 16 पैकी 8 प्लेयर अनफिट आहेत परंतु तरी मैदानावर येतात. ही जिद्द आहे. हा क्रिकेटचा किडा आहे आणि त्यामधील प्रथम असतील ते महेश. बोला. कमलेश पाटील आज ऍक्शन मध्ये दिसतील. क्या बात आहे. बॅटचा टो लागला होता खरं तर. आता मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतील. स्ट्राईक तर तिथे घेतलेली आहे. 3 धावा पूर्ण केलेले आहेत आणि 3 धावाने षटकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपल घर खेलेगा ये पिंपल घर प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा. थँक्यू. बघा सूरज जेव्हा गावाच्या बाजूने बाहेर खेळतो तेव्हा सूरजच्या षटकारांसाठी टाळ्या असतात. इथे 99% लोकांनी या षटकारावर टाळ्या मारल्या कारण तो षटकार होता सूरजच्या अगेन्स्ट. हे क्रिकेट आहे. ही प्रीमियर लीगची मजा आहे मित्रांनो. या 6 धावाने धावसंख्या धावफलकावर आता 43 करायच्यात आता 30. 10 चेंडू 30 धावांची गरज. ह्या षटकात जर 2 मोठे फटके आले ना तर कहाणी में ट्विस्ट असेल शेवटच्या षटकात. परंतु या 4 चेंडूमध्ये 10 धावा जरी आल्या धावफलकावर लागल्या तरी कहाणी में ट्विस्ट वाढू शकतो. इथे काय घडेल. 10 चेंडू 30 धावांची गरज. सूरज आता साधे चेंडू टाकणार नाही हे तर निश्चितच. आता तो अनुभव पणाला लावेल. आता तो ब्रह्मास्त्र सोडेल हेही निश्चित. यस मी म्हटलं होतं तो साधे चेंडू टाकणारच नाही आता आणि तेच घडले. अगदी बॅटमॅनला वाटलं होतं समोर चेंडू पडेल आणि पडलाही परंतु काटा बदलला चेंडूने. जबरदस्त अँगल गोलंदाजी. हा एक्सपिरियन्स आहे उगाच नाही. त्याला सन ऑफ भिवंडी म्हटलं जातं. हाही चेंडू पायांवर आदलतोय. स्ट्राईक का घेण्याचा प्रयत्न नाही या बॅट्समनचा. त्याने सूरजला षटकार लावलेला आहे आणि त्याने स्ट्राईक का सोडावी. समस्ये परे आहे खेळ. तिथं गोट्या यांच्या आउटवर बघा 5 जण बॅट घेऊन आहेत पॅव्हेलियन मध्ये पण गोट्या बाद होत नाहीयेत. आणि स्वतः संघ मालक पण मला वाटते तिथं बॅट घेऊन आहेत. राकेश भोईर. हा आपटलेला चेंडूला टॅप केलेला आहे. थर्ड मॅन सीमारेषेकडे चेंडू सरसावेल आणि प्रेक्षकांचा जल्लोष या चौकारासाठी. थँक्यू डीजे. या चौकाराने धावसंख्या किती झाली संदीप पाटील. 48 करायच्यात आता 25. 7 चेंडू. वेलकम सुस्वागतम. पिंपलगड गावचे सन्माननीय उद्योगपती ज्यांनी या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटमन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर असे 3 कूलर बहाल केलेले आहेत. आनंद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे पिताश्री स्वर्गीय नरेश सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ. हा चेंडू बॅटवर आलेला नाहीये आणि गोट्या अजूनही खेळपट्टीवर आहेत. 6 चेंडू 25 ची गरज. धावा खूप राहिल्या. हे 3 चेंडू जे डॉट गेले ना एक तरी मोठा फटका असताना
तर अजून मजा आली असती. आता कोण गोलंदाज येईल? चला लगेच गोलंदाजी सुरुवात करा. सूरज वेळ घालवू नका प्लीज. यज्ञेश जोशी, जोशी, भोईर, शेळके, पाटील, भरपूर आडनाव या गावामध्ये. विकेट हॅट्रिक साठी 500, प्रत्येक विकेट साठी 200. अगोदरचे फक्त 500 जमा आहेत. ते संदीप पाटील तुम्ही सांभाळा. इथं सर्व जबाबदारी आम्ही घेऊ, पैशांची जबाबदारी कोणाच्या घेऊ नाही. राऊंड द विकेट यज्ञेश. पहिला चेंडू आपटलेला, पंचांचा नो बॉलचा इशारा. ओ हो हो, कहाणीमध्ये ट्विस्ट वाढलेला आहे. आय थिंक ओव्हर स्टेप असेल का तिथे पंच. येस, नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. आता 6 मध्ये 24. हा चेंडू फ्री हिट असेल. या चेंडूवर फलंदाज बादही होणार नाहीये. म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट बॅटिंग करणाऱ्या टीमला भरपूर भरपूर बेनिफिट आहे. हो, परंतु काय चेंडू काढलेला आहे, काय चेंडू काढलेला आहे. बॅट्समनची स्ट्रॅटर्जी समजत नाहीये. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे, कव्हर आहे, तिथे ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. फक्त टॅप करायची गरज होती, चेंडू सीमारेषेकडे गेला असता. परंतु बॅट्समन आडव्या बॅटने खेळतोय. गोलंदाज यज्ञेश. हो हो, ब्रह्मास्त्र सोडला खरोखर. परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपल घर खेलेगा. ये पिंपल घर प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपल घर खेलेगा. ये पिंपल घर प्रीमियर लीग. बघू आता राकेशला नुसतं बॅटला बॉल जरी लावला तरी पैसे येतात का बघू. पारितोषिक काही नाही, षटकारांसाठी आलेलं आहे. षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक निलेश पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. हो, आणि पहिलाच उडवलेला आहे. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात, मात्र चौकार. क्या बात आहे. ताकदीचा कमाल आहे. जबरदस्त ताकद झोकली होती. किती चेंडू राहिले? 3. ओहो, इथे मात्र आणखी एक पिच लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. संदीप, धावा किती झाल्या? 54 धावा. 19 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 3. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारावे लागतील तर इक्वल होईल. सामना नाही जिंकू शकणार. ओहो, ये उडाया. पैसा वसूल शॉट राकेशच्या बॅट मधून. या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़. हा राकेश पाटील अगोदर का आला नाही बॅटिंग साठी? भोईर, राकेश भोईर संघ मालक. आत्ता 11 नाही 17 ना, सॉरी 2 चेंडू 13 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 60. 60 झाली. 60. हो, इथे तर खूप जोराने मारण्याचा प्रयत्न केला होता. राकेश भोईर खरोखर अगोदर जर आले असते तर अजून प्रेक्षकांना उत्साह
उत्सुकता लागली असती, कारण त्यांच्या बॅटमधून एक षटकार जबरदस्त आला. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. इथे मात्र लाईफलाईन या संघाचा विजय संपन्न झालेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पिंपलघर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है यहाँ किसका भला चलेगा. आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है यहाँ किसका भला चलेगा. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच पवन भोईर. मॅन ऑफ द मॅच. सलामी साली येऊन चांगली बॅटिंग केली. त्यानंतर राकेश भोईर आपण व्यासपीठावर यायचं 500 रुपयांचं पारितोषिक षटकारासाठी. त्यानंतर सूरजची विकेट घेतली होती त्या गोलंदाजाने यायचंय. सूरजची विकेट ज्या गोलंदाजाने घेतली होती त्यांनी यायचंय. यज्ञेश मोबाईल दे ना. चार प्लेयर देतात पहिली ओव्हर त्यांना ते दुसरा फोन काम कर. सेंट्रलची गाडी ना अरे ते षटकाराला 500 काय चौकाराला काय तर राकेश भोईर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक प्रथम प्रदान केले झाले. त्यांनी जो षटकार मारला त्यासाठी निलेश पाटील यांच्याकडून. राकेश या व्यासपीठावर. राकेश त्यानंतर 200 रुपयांचं पारितोषिक यज्ञेश. आणि गोट्या दादा आपण स्टेजवर या. गोट्या दादा आपण स्टेजवर या. यज्ञेश कोणी घेतला विकेट तो सुरतचा? संजय पाटील यांना 200 रुपयांचं पारितोषिक. सूरजची विकेट घेतलेली.
मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. हॅलो. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रथम बाबुलनाथजी नाईक यांच्या शुभ हस्ते देतो. बाबुलनाथजी शेळके यांच्या शुभ हस्ते देत आहोत. सॉरी, आम्हाला नावं जर गलत सांगितली तर नक्कीच तिथे पुकाराही गलत होईल. सूरज 2 मिनिटं. सूरज 2 मिनिटं व्यासपीठावर या, तुम्हाला काही दाखवतो. या सूरज, सूरज 2 मिनिटं इकडे या. तिकडला कॅमेरा जाते ना, तेवढा खराब दिसते बघ मागे. तिथं काय मागे सगळ्या त्या गाड्या बिड्या दिसतात. त्याला सांग आम्हाला स्टेज मारायला सांग ना, त्याला कॉल करून. मॅच थांबवा. 2 मिनिटं व्यासपीठाच्या समोरून, समालोचन कक्षाच्या समोरून बाजूला व्हा. सीएस भाऊ आपण जर असाल तर या, आम्हाला मदत करा. सीएस भाऊ, सीएस पाटील चांगलं सकाळपासून केलं. लास्ट वन याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटची मॅच गोड व्हावी असं म्हणूया आपण. आणि लास्ट मॅच आपण पाहतोय. कोण आलंय बॅट्समन? पहिला चेंडू टर्न केलेला आहे चेंडूला. हॅलो 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 हॅलो. निखिलेश बजाग आणि गणेश भोईर ही सलामीची जोडी. गोलंदाजीसाठी भोलेनाथ पाटील. हा चेंडू पायांवर आदळतोय, मात्र पायांमधून चेंडू यष्ट्यांवर आदळतोय आणि फलंदाज त्रिफलाचित. पिंपलघर वालों की आदत न्यारी, हे लाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा, आता पिंपलघर खेलेगा. हे पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. बॅट्समन जयेश खेळपट्टीवर. जयेश पाटील स्वतः संघ मालक आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवले गेलेले. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय भोलेनाथ पाटील.
आजच्या दिवसातील शेवटचा सामना